ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवीने भगवंताशी संवाद साधला, मनाला उपदेश केला की अरे मना, त्या भगवंताचं नित्य स्मरण तू चिंतन कर, त्या भगवंताला तू नित्य आपल्या हृदयामध्ये धारण कर, त्या भगवंताच्या ठिकाणी लीन हो, ज्याच्याहून अधिक सुखकर मला काही माहित नाही। आणि भगवंताला प्रार्थना करताना म्हणालेत की माझं मन हे तुमच्या ठिकाणी आत्ताच लीन होऊ देत, तुमची जी भक्ती आहे, अविचल भक्ती आहे, ती माझ्या अंतःकरणामध्ये नित्य राहू दे। हा भगवंताशी संवाद साधत असताना, मनाला उपदेश करत असताना की अरे मना, भगवंताचं तू नित्य स्मरण कर, चिंतन कर, त्याच्याहून अधिक सुखकर मला दुसरं काही माहित नाही। त्यावेळेला अंतःकरणामध्ये जर प्रश्न निर्माण झाला, म्हणजे कवी संशय उत्पन्न करून म्हणतोय की हे सगळं जरी खरं असलं तरी माझं मन शुद्ध नाही। म्हणताय की मी पूर्वजन्मी बरीच पाप केलेली आहे, मग माझं मन त्या भगवंताच्या ठिकाणी लीन होईल का? मी त्याच्यासाठी अधिकारी असेन का? योग्य आहे का? तर त्यावरती उत्तर देताना कवी म्हणतोय, माभिर्मन्दमनो विचिन्त्य बहुधा यामीश्चिरं यातनाः नामीनः प्रभवन्ति पापरिपवः स्वामी ननु श्रीधरः आलस्यं व्यपनीय भक्तिसुलभं ध्यायस्व नारायणं लोकस्य व्यसनापनोदनकरो दासस्य किं न क्षमः। कवी म्हणतोय, मना, नरकामध्ये प्राप्त होणाऱ्या यातनांची चिंता करून तू भिवू नकोस। पापरूपी शत्रू आपल्याला त्रास देऊ शकणार नाहीत, कारण आपले स्वामी श्रीधर भगवंत नाही आहेत का? त्यामुळे आळसाचा, दुबळेपणाचा त्याग करून भक्तिसुलभ असणाऱ्या नारायणाचं ध्यान कर, जो संपूर्ण जगाचं दुःख दूर करतो, तो त्याच्या भक्ताचं दुःख दूर करण्यात समर्थ नाही का? भक्त मनाला प्रार्थना करतोय, अरे मना, मा भीही मंद मनहा, मंद अविवेकी, ज्याला कळत नाही, बालक। अविवेकी हे विशेष करून वापरलंय कारण तू उगाचच भय निर्माण करून घेतलंयस, उगाचच घाबरतोयस, म्हणूनच म्हटलंय मंद मनहा मा भीही, भिवू नकोस। अरे मना, का तुला भय कसलं वाटतंय? मन म्हणालं, मला माझ्या दुरितांचं भय आहे, पूर्वजन्मी केलेली जी पाप आहेत किंवा या जन्मातील माझ्या हातून घडलेली पाप आहेत, त्याच्यामुळे नरकामध्ये ज्या यातना भोगाव्या लागणार आहेत, त्या सगळ्यांचं मला दुःख आहे। त्याचा माझ्या अंतःकरणावरती होणारा जो परिणाम आहे, जे माझ्या अंतःकरणावरती झालेले विषय वासनांचे संस्कार आहेत, त्याचं भय आहे। असं आहे ना? हरकत नाही, पण तू भिवू नकोस। मा भीही, का? कारण हे जे
पापरूपी शत्रू आहेत. आता इथे पाप या शब्दाचा अर्थ घेत असताना सगळ्यासाठी म्हणून लावा पाप शब्द. म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगतो, आता विस्तार हळूहळू पाहूया. आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या विषय वासना किंवा राजसिक तामसिक वासना, भगवत भक्तीच्या व्यतिरिक्त इतर सर्व काही ज्या वासना आहेत त्याचा पाप या दृष्टीने अर्थ करून घ्या. ते सर्व मला अंतःकरणामध्ये प्रभवत नाही. ते सगळं काही माझ्या अंतःकरणात असत नाही. ते आपल्याला त्रास देणार नाही. ते आपल्याला त्रास देणार नाही. का? स्वामी ननु श्रीधर हा, आपले स्वामी, आपले काळजी घेणारे भगवंत नाही आहेत का? श्रीधर, लक्ष्मीधर ते नाही आहेत का? आहेत ना. मग आलस्यम व्यपनीय भक्ती सुलभम ध्यायस्व नारायणम. भक्ती सुलभम नारायणम आलस्यम व्यपनीय ध्यायस्व. भक्ती सुलभ असणाऱ्या त्या भगवंतांचं आलस्यम व्यपनीय, आलस्य अगदी शब्दशः अर्थ आळस, पण आळसापेक्षाही इथे दुबळेपणा. हे जे मनाचं दौर्बल्य आहे, मनाला सांगितलंय तुझं जे दौर्बल्य आहे, हा दुबळेपणा आहे, हा जो आळस आहे, तो झटकून, तो त्यागून ध्यायस्व, ध्यान कर. अरे संपूर्ण जगाचं दुःख दूर करणारे जे भगवंत आहेत ते आपल्या भक्ताचं दुःख दूर करू शकत नाहीत. हा तो सरळ अर्थ आहे. आता विस्तार पाहू. याच्यातील रस काय आहे, काय भाव कवीने प्रकट केलाय तो पाहूया. सगळ्यात आधी सांगितलं मा भीही, भिवू नकोस. मा भैष्ट विद्वंत वनास्ते पायः संसार दावातरणेस्ति पायः. विवेक चूडामणीमध्ये विचार आला, मा भीही, भिवू नकोस, घाबरू नकोस. ही आधी सांत्वना देणे, शांत करणे. कारण भयाने ज्याचं मन व्याकुळ झालेलं आहे, चंचल झालेला आहे, तो दुसरा कोणताही विचार करू शकत नाही, त्याला दुसरं काही सुचत नाही. मग त्यावेळेला काय करायचं असतं, तर त्यावेळेला त्याची सांत्वना करून आधी त्याला शांत करायचं असतं आणि मग उपदेश करायचा असतो. आणि तो मनाला उपदेश करत असताना भक्त म्हणतोय मंद मनहा माभीही. मंद मनहा सांगत असताना हे सांगितलं, तू विचार करतोयस तर चुकीच्या मार्गाने करतोयस, तू नीट विवेक केलेला नाहीस, शांत हो, नीट विचार कर. मग मन शांत झालं. म्हणाले काय म्हणताय, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, काहीतरी उपाय आहे ना, बरं काय आहे? म्हणाले पापरिपवहा न संती. आपल्याला हे पापरूपी जे शत्रू आहेत ते नाहीत. मग पापरूपी शत्रू म्हणजे केवळ दुरित किंवा पापकर्म घेऊ नका. व्यसनापनोदन करो, हा नंतर जो शब्द आलेला आहे. व्यसन म्हणजे पूर्वजन्मीचं जे कृत म्हणजे कर्म आहे त्याच्यामुळे निर्माण झालेलं दुःख. उद्रेक असा तो शब्द आला अर्थ. दैवकृत उद्रेक, दैव प्रारब्ध, प्रारब्धामुळे निर्माण झालेलं दुःख, प्रारब्धामुळे म्हणजे पूर्वकर्मामुळे. तर त्याच्यामुळे प्राप्त झालेलं जे काही दुःख आहे ते, त्याला पाप असं म्हटलं. पण त्याचाच थोडा विस्तार करत असताना पाप या शब्दाचा संकोच केवळ आणि केवळ केलेल्या कर्मामुळे प्राप्त होणारं दुःख इथपर्यंत मर्यादित न ठेवता, जर भगवंताच्या स्मरणाहून इतर कोणतंही स्मरण किंवा भगवंताचं विस्मरण होणं हे दुःख असेल, हे सगळ्यात मोठं पाप असेल, तर विषय वासनांचं चिंतन हे देखील पाप. आणि त्यामुळे त्या ठिकाणीही इथे पाप हा जो शब्द आहे त्याचा विस्तार करा. त्यामुळे विषय वासनांचं चिंतन, पापवासना इत्यादी जे शत्रू आहेत. म्हणून सरळ अर्थामध्ये आपण विचार केला की भगवंताच्या स्मरणाच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं काही ते पाप. ते रूपी शत्रू, आपले शत्रू काय आहेत? भगवंताच्या स्मरणा व्यतिरिक्त जर कोणतंही स्मरण होणं हेच आपले शत्रू आहेत. ते शत्रू आपल्याला नाहीत, असणार नाहीत, असू शकत नाहीत. का असणार नाहीत?
का मला नरकयातना भोगावे लागणार नाहीत, का मला नरकात जावं लागणार नाही, मी त्यांचं भय का बाळगू नये. म्हणाले, अरे ज्यांचा तू स्वतःला दास म्हणतोस तो काही समर्थ नाही का. स्वामी ननु श्रीधर, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. किंवा तिकडे भगवंत समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये उपदेश केलाय, तो नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भक्ताभिमानी जो देव आहे त्याची उपेक्षा करू नकोस. तिथे म्हणालेच समर्थ, अरे मना, तो सगळं काही करण्यास समर्थ आहे. तो भक्ताचा कैवारी आहे. तो आपली काळजी घेतोच. तो आपला स्वामी आहे. म्हणून माता काय कर, बरं म्हणजे माझं रक्षण करणारा दुसरा कोणीतरी आहे, त्याच्यासाठी मला माझा पुरुषार्थ खर्ची घालण्याची आवश्यकता नाही, मला माझा वेळ त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही. असं जर असेल तर मग मी काय करावं. कवी म्हणतो, काही करू नकोस. म्हणजे काही करू नकोस हा सांगण्याचा भाग, तू चिंता करू नकोस, फक्त एकच कर. काय कर, आलस्यम व्यपनीय भक्ती सुलभम ध्यायस्व नारायणम. भक्ती सुलभम नारायण. भक्ती सुलभ असा जो असणार नारायण आहे ना, जो सहज भक्तीने प्राप्त होतो, त्याचं ध्यान कर. पण कसं, आळस मनाचा दुबळेपणा टाकून कर. हे अत्यंत महत्वाचं आहे. का म्हणाले, दासस्य किम न क्षमः लोकस्य व्यसनापनोदन करो दासस्य किम न क्षमः. हा जो नारायण आहे, तो जो भगवंत आहे, जो संपूर्ण लोकस्य, लोक म्हणजे भरपूर लोक नव्हे, तीनही लोक, सर्व लोक, नामे उद्धरती तिन्ही लोक, ज्याच्या नामाने तीनही लोक उद्धरून जातात, तीनही लोकातील जीव आहेत ते उद्धरून जातात, असा तो जो भगवंत आहे, जो सगळ्यात मोठं संसाररूपी दुःख आहे तेही दूर करू शकतो, तोही त्रास दूर करू शकतो. तो आपल्या भक्ताचं एवढं छोटं दुःख दूर करू शकत नाही. आपल्या एखाद्या साध्या भक्ताचे साधी दुःख दूर करू शकत नाही. नक्कीच करू शकेल. इथे जो भाव प्रकट केलाय, आलस्यम व्यपनीय भक्ती सुलभम ध्यायस्व नारायणम, याच्यावरती मला थोडा अजून विस्तार करायचा आहे. कारण हा जो भाग आहे ना, तो दुर्लक्षिला जातो, म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण होतो. 3 उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. गोस्वामी तुलसीदासांचं एक फार सुंदर भजन आहे. प्रत्यक्षात विनय पत्रिकेतील ती रचना आहे. इथे म्हणतात, ऐसो को उदार जगमाही बिनु सेवा जो द्रवै दीन पर राम सरिस को नाही. जो कोणत्याही सेवेशिवाय आपल्या भक्तावरती दया करतो आणि उदारतेने सर्व काही देऊन टाकतो, असा तो. असे ते भगवंत आहेत, असे ते प्रभू रामचंद्र आहेत. हे 3 दृष्टांत का, तर त्याच्यामध्ये जे 3 जण आले, त्यामध्ये एक सुग्रीव आहे, एक शबरी आहे आणि एक विभीषण आहे. तिघांचाही जर विचार केला तर तिघांचेही स्वभाव वेगळे आहेत. तिघही ज्या ठिकाणी होते ती स्थानं वेगळी आहेत. तिघांनीही ज्या प्रकारे रामाची भक्ती केली किंवा ज्या प्रकारे त्यांना रामभक्तीचा उपदेश केला गेला, तोही भिन्न आहे. सुग्रीवाचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर सुग्रीव रामाचा भक्त आहे, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये राज्यप्राप्तीची इच्छा देखील आहे. परंतु प्रभू रामचंद्रांची भक्ती ही त्याला हनुमंतांमुळे प्राप्त झाली. हनुमंतांनी उपदेश केला, नाही, यांची सहायता कर,
यांच्याशी मैत्री कर, त्यांचं दास्यत्व स्वीकार. परंतु दास्यत्व स्वीकारल्यानंतर आपल्याला कथाभाग माहितीये, प्रभू रामचंद्रांशी मैत्री केल्यानंतर अग्नीच्या साक्षीने एकमेकांना मदत करण्याचं अभिवचन दिल्यानंतर जेव्हा वालीचा वध झाला त्याच्यानंतर तो त्या सुखोपभोगामध्ये राज्यप्राप्तीनंतर त्या आयुष्यात इतका रमून गेला की आपल्या वचनाचा विस्मरण झालं, त्याला विस्मृती झाली, विसर पडला. हे झाल्यानंतर पुढे त्याला त्याचं स्मरण करून दिलं गेलं आणि मग तो जागा झाला. परंतु कोणतीही सेवा न पाहता, कोणतीही पूर्वपीठिका न पाहता, मागे पुढे न पाहता, हा मला शरण आलाय आणि हा मला मदत करणार आहे, केवळ एवढ्यावरती वालीचा वध करून ते राज्य सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांनी देऊन टाकलं. पुढे आलेला दृष्टांत म्हणजे शबरीचा. काही नाही, शबरीला तिच्या गुरूंनी, मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये ती होती, तिला फक्त एकच सांगितलं होतं, एवढंच सांगितलं होतं त्या ऋषीमुनींनी, बाकी काही नाही करायचं, तू इथेच थांब, तुला प्रभू रामचंद्र भेट देतील, दर्शन देतील. कधी हे सांगितलं नाही, कोणत्या दिवशी सांगितलं नाही, पण देणार आहेत एवढं माहित असल्याने रोज तो आश्रम झाडायचा, स्वच्छ करायचा आणि आज प्रभू रामचंद्र येतील म्हणून वाट पाहत बसायची. असं अनेक वर्ष चालू होतं. विचारलं, अगं कधी येतील न येतील, रोज रोज काय करते, शरीर बघ तुझं काय झालंय. ती म्हणाली, नाही, कधी येतील हे मला माहित नाही, पण ज्या दिवशी येतील त्या दिवशी आश्रम स्वच्छ असला पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, हे सगळं काही. ही आसक्ती आहे, भगवंताच्या प्राप्तीची, भेटीची ओढ आहे. आणि केवळ तेवढ्यावरती योग्यांनाही जी गती प्राप्त होत नाही, ऋषीमुनींनाही जे सहजतेने प्राप्त होत नाही, ते प्रभू रामचंद्रांनी शबरीला देव केलं, आपली भक्ती, आपलं सर्वस्व देव केलं, दर्शन दिलं. केवढी मोठी सेवा भगवंतांची केली, काही नाही, केवळ भक्ती. आणि तिसरा दृष्टांत येतो तो विभीषणाचा. पहा, सुग्रीव हा काममोहामध्ये अडकलेला आहे, भक्ती आहे पण काममोहात अडकलेला आहे. तरी देखील त्याने भक्ती केली आणि सगळं काही त्याला प्राप्त झालं. इथे शबरी, तिला उपदेश ऋषीमुनींनी केला, आश्रमातच राहते, सात्विक भक्ती आहे, सत्वशुद्ध अंतःकरण आहे, केवळ आणि केवळ इच्छा आहे भगवत दर्शनाची. तिसरा जो दृष्टांत आहे विभीषण, विभीषणाच्या अंतःकरणामध्ये काम नाही, मोह नाही, पण ज्या ठिकाणी राहतो ती वासनेची भूमी आहे लंका. आणि त्याच्यामुळे रावणाने केलेल्या दुष्कर्मांकडे आपला भाऊ, तो माझा आहे, हे जे काही संशयाचं पांघरुण आहे डोळ्यावरती, त्यामुळे तो अजूनही त्या लंकेमध्येच लंका सोडून आला नाही. मग पुढे त्याला अपमान सहन करावा लागला आणि काही ठिकाणी रावणाने लाथ मारली असं वर्णन आहे, प्रत्यक्षात वर्णन आलं त्यामध्ये रावणाने त्याला अपमानित केलं आणि अपमान झाल्यानंतर इथे राहणं योग्य नाही, आता रावणाचा अंतकाळ जवळ आला आहे हे जाणून विभीषण तिथून निघाला. त्याचा पुढचा कथाभाग वेगळा. जोपर्यंत विभीषण होता, भक्त होता, तोपर्यंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी युद्ध करू शकत नव्हते, इत्यादी का विस्तार आत्ता आपल्याला पाहायचा नाही. पण मुद्दा पुढे, बाकी त्यांनी, त्या विभीषणाने काही भक्ती केली नाही, काही सेवा केली नाही, परंतु सर्व काही जे लंकेचं राज्य आहे ते प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला देव केलं. काय, काही नाही, केवळ भक्ती, भक्ती सुलभम, भक्तीने देव सहज प्राप्त होतो. भागवतातील अनेक उदाहरणं पाहता येतील. प्रल्हादाचं आहे,
नारद महर्षींचं स्वतःच आहे. पूर्वजीवनातील आपल्या आयुष्याचा विचार सांगत असताना नारदांनी भक्तीचं महात्म्य सांगितलंच आहे, महत्व सांगितलंच आहे. ध्रुवाचं चरित्र पहा, सगळीकडे आपल्याला तेच पाहायला मिळतं. असे जे भक्तीने सहज प्राप्त होणारे जे भगवंत आहेत, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. राजा आहे, द्वारकेचा आहे, पण राहतो कुठे? पांडवा घरी, आपल्या भक्तांच्या घरी राहतो. कौरवांकडे गेले, पण पाहुणचार कोणाचा स्वीकारला? विदुरांकडे गेले, विदुरांचा पाहुणचार स्वीकारला, महालात राहिले नाही. भक्ती सुलभम नारायणम ध्यायस्व. भक्तीने सहज प्राप्त होणाऱ्या भगवंताचं स्मरण तुम्ही करा, असा उपदेश कवी सांगतोय, कवी मनाला करतोय. अरे म्हणून काय कर, आलस्य व्यपनीय, यातील कोणत्याही जे काही आपण दृष्टांत पाहिले, यातील कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केली नाही, दुबळेपणाला कवटाळून बसले, असंच आहे आणि तसंच आहे, माझ्याकडनं होईल की नाही, एवढी मोठी जबाबदारी कशी पेलवेल, असं काही नाही. भक्ती म्हटल्यानंतर सर्वस्वाचं अर्पण, मग आपल्या गुणदोषांसहित अर्पण. तिथे चिंता केली नाही त्यांनी की मी असा आहे, नाही, मी जसा कसा आहे परंतु भगवंताचा आहे, मग भगवंत माझी काळजी घेतील. मग त्या भक्तीच्या मागे लागल्यानंतर, त्या भक्तीत पडल्यानंतर सहजच अंतःकरण शुद्ध होऊन बदल होत जातो. तो आपल्याला साधनेमध्ये भक्तांच्या ठिकाणी दिसून येतो. तो विस्तार वेगळा, परंतु मुख्य विषय एवढाच की हे मना, भक्तीने सहज प्राप्त होणारे भगवंत आहेत, म्हणून काय कर, तू आळसाचा, मनाच्या दुबळेपणाचा, म्हणजे स्वतःच्या दुबळेपणाचा त्याग करून हे मना ध्यायस्व नारायणम, नारायणाचं ध्यान कर. अरे संपूर्ण जगाचं दुःख दूर करण्याची क्षमता बाळगणारा अवतार घेऊन त्यांनी काय केलं? पृथ्वीचा भारच हलका केला ना. पृथ्वी भार दूर करणारा असा तो परमात्मा आहे. मग तो आपलं दुःख दूर करू शकत नाही का? नक्कीच करेल. त्यामुळे तू चिंता करू नकोस, अशी मनाला प्रार्थना उपदेश भक्त करतोय. अजून पुढे कवी काय म्हणणार आहे ते आपल्याला पाहायचंय, पण ते पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.